जय जय रघुवीर समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जगदंबा माता की जय. नमोस्तुते नमनाला महत्त्व आहे. आपल्याकडं नवधा भक्तीमध्ये जी 6वी भक्ती सांगितली तिला वंदन भक्ती म्हटलं आणि तिचं खूप महात्म्य आहे. त्या वंदन भक्तीला अभिव्यक्त करणाराच हा श्लोक आहे. नमः अस्तुते, हे देवी मी तुला वंदन करतो, ही प्रार्थना केलेली आहे. नमनाचं महत्त्व दासबोधामध्ये सांगताना वंदन भक्तीचं समर्थ म्हणतात, निःशेषकरिता नमस्कार, नासती दोषांचे गिरीवर आणि मुख्य परमेश्वर कृपा करी. अगदी मनामध्ये कोणताही दुसरा भाव, कामनिक भाव न ठेवता निःशेष फक्त आणि फक्त भगवंताला मला वंदन करायचं आहे हा शुद्ध भाव ठेवून जर तुम्ही नमस्कार कराल तर त्या क्षणी अगदी प्रचंड मोठे असे पापाचे पर्वत जरी असतील तुमच्या स्वतःच्या, तरी त्या एका साष्टांग नमस्कारामध्ये ते भस्म होतात असं समर्थांचं सांगणं आहे. आणि मुख्य परमेश्वर कृपा करी. पण नमस्कार कुणाला करायला हवा हे कळलं पाहिजे. जो ज्ञानी आहे, जो सामर्थ्यवान आहे त्यालाच नमस्कार केला पाहिजे. जो पवित्र आहे, शुद्ध आहे त्यालाच नमस्कार केला पाहिजे. आणि इथं तर या श्लोकामध्ये साक्षात भगवतीला नमस्कार करायला सांगितलेलं आहे, की जी परमात्म्याची अर्धांगिनी आहे, त्याची भार्या आहे. आणि म्हणून नमः अस्तुते, तुला मी नमस्कार करतो, नव्हे वारंवार नमस्कार करतो, ज्यामुळं माझ्यातील सर्व दोष निघून जातील. आणि मागं मी बोललो होतो शरण्ये शब्दाच्या संदर्भामध्ये की शरणागती देणारी, ज्यांना शरणागती देता येते त्यांनाच नमस्कार करून उपयोग आहे. जे शरणागती देऊ शकत नाहीत किंवा देण्याची प्रवृत्ती नाही त्यांना नमस्कार करायचा नसतो. ही तर जगन्माता आहे, सगळ्या जगाला ती शरणागती देणारी आहे. आणि म्हणून त्या जगन्मातेला आपण नमस्कार करायचा आणि तिला शरण जायचं. आपल्या दोषांचे, पापांचे मोठे मोठे पर्वतसुद्धा या एका अंतःकरणपूर्वक केलेल्या नमस्कारानं भस्म होतील हा विश्वास ठेवायचा. नमोस्तुते. जगदंबा माता की जय.